जय जिजाऊ जय शिवराय. सगळ्यांना माझा नमस्कार. बांधवांनो, आपण मुंबईला गेलेलो आहोत, तरी माझं सर्वांना एक आव्हान आहे, शांततेमध्ये आंदोलन करावे, कुठेही धिंगाणा करू नका. जरांगे पाटलांनी काल आवाहन केलेले त्या पद्धतीनं आपण राहावे. आपलं आरक्षण भेटलं पाहिजे. आपल्याला आरक्षणासाठी आपण इथं आलेलो आहे. आपल्याला आंघोळीला पाणी पाहिजे, कुठं टॉयलेटला पाणी पाहिजे, हॉटेलचं नाही. नसू द्या, गैरसोय होईल, थोडंसं कळसवासा. आपल्याला आरक्षण पाहिजे. आरक्षणासाठी आपण आलेलो आहोत. त्या तितक्या लांबून आलेलो आहेत. हजार किलोमीटरहून पब्लिक आलेली आहे. पब्लिक अजून भरपूर महाग आहे. त्यानं नाही देऊ द्या आरक्षण. मग बघू अजून काय करायचे ती. थोडं शांतता राखा, संयमानं घ्या. सगळ्याला मी आवाहन करतोय, प्रशासनाला बी आवाहन करतोय, जरा ध्यान ठेवा आंदोलनावरती. धिंगाणा होऊ दे नका. समजूत काढा, मार्गदर्शन करा. जरा खेड्यापाड्यातून लोक आलेले राहते, त्यांना काही माहीत नसते. सिटीचं कुठं जावं ही माहीत नसते. आरक्षणाचा मुद्दा सोडा लवकर, पब्लिक हटवून जाईन तिथून सगळी. आता मी डिबेटला बघितलं, तिथं कोणीही राजकारता तिथं आलेलं नाही, काय म्हणलेलं नाही, कुणी काही उत्तर दिलेलं नाही. अमित शहा आलेले आहेत मुंबईला, त्यांनी आता माहिती घेतलेली आहे. त्याच्यावरती काहीतरी निर्णय काढा म्हणा लवकर. पब्लिक जाईन तिकडं तिकडं, गुलाल उधळून घेऊ, तुमच्या अंगावरती टाकू. फुलाच्या गाड्या घेऊन येतो मी इकडून. नाही जर आरक्षण दिलं तर इकडून कमीच कमी 1 कोटी पब्लिक येईन. 1 कोटी लातूर जिल्ह्यामधून सगळे मराठा समाज तिकडं निघाला जाईल मुंबईला. शांततेनं आंदोलन करावे. ही सर्वदे, ही हाके, ही काय ती ओबीसीचे लोक कशाला आम्हाला अडवयतं म्हणा मराठ्यांना. तुम्ही खवळू नका की. ह्या बघा इथं कुत्रं उभारले माझा शेऱ्या. हा शेऱ्या कुत्रा, त्याला जर नाही खवळलं तर ती काय करणार आहे मला सांगा तुम्ही. त्याला जर तुम्ही खवळलं तर ती बरोबर चावणार का नाही. असं मराठ्यांना तुम्ही खवळू नका. मराठी बरोबर उसळी मारतीन का नाही. शांततेने घ्या ना, आरक्षण द्या ना. आम्ही हजारो पब्लिक तिथं आलेले, कोटीवर संख्या येणार आहे. आज कोटीवरती नाही आरक्षण दिल्यावर. त्या मुंबईत बसायला काय उभं राहायला सुद्धा जागा राहणार नाही. तुम्हाला 25 मजल्यावरती माणसं दिसतील, झेंडे बघू फडकतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.